श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी. माझ्या स्वलिखित कथा व कथाकथन जे सत्य घटनांवर आधारित आहे अशी मालिका, त्यातल्या 2 गोष्टी आपण अगदी भरभरून प्रतिसाद दिलात त्याला. तर चला ऐकूयात त्याच मालिकेतील ही आजची तिसरी कथा, सत्य घटनेवर आधारित. पहा, आवडते का? तर कथेचं नाव आहे सँडविच. आपण सँडविच आहोत. हो ना, मग काय तर. असं कित्येक दिवसांपासून तिला वाटत राहायचं. का? तर आता नोकरी, घर, मुलं, डबे, कामवाल्या, आलं गेलं, आतलं बाहेरचं, घरचं दारचं, शेजारचं पाजारचं, थोडक्यात काय, अख्ख्या ब्रह्मांडाचं. किती विचार. नोकरीत लक्ष द्यावं तर घरचं सुटतं, आणि घरात लक्ष घालावं तर बाहेरचं सुटतं. आता हिच्यासारख्या कैक जणी. घरचंही करायचं, सणवार उजवायचे, आणि ह्याची प्रचंड आवड हिलाही तितकीच श्रद्धा. पण शेवटी नोकरी ही आहेच ना हो. मग कधी कधी हिला असं वाटत राहायचं की बाहेरचं आणि घरचं ह्या 2 स्लाइसमध्ये आपलं वाटणं आणि आपलं वाटण आपलं वाटणं आणि आपलं वाटण घालून आपण स्वतः एक सँडविचच आहोत का? ही तर प्रचंड श्रद्धाळू, कनवाळू, प्रत्येक सण अगदी मनापासून, मग ते कितीही तारंबळ होऊ दे, स्वतःच स्वतःचं सँडविच होऊ दे, पण करणार म्हणजे करणारच. पण काही वेळेस वाटणं आणि जमणं मेळ नाही बसत. आता हेच पहा ना. आता नरसिंहचं नवरात्र बसलंय. हिला वाटत राहिलं, चला घरी निदान प्रसाद बनवावा. काही नाही जमलं तर निदान सदाशिव पेठेत दर्शन तरी करून यावं. तसे व्हॉट्सॲप मेसेजेसमध्ये नरसिंह लक्ष्मीचे सुंदर पूजा केलेले फोटो येतच होते. ही त्या फोटोंना श्रद्धापूर्वक नमस्कार करे, लाईक्स पाठवे. पण दर्शनाची इच्छा हिला काही स्वस्थ बसू देईना. आता हक्काचा हट्ट कोणाकडे? तर अर्थातच नवरोबाकडे. हिनं आग्रह धरला आणि त्यानंही तो पुरवला. दोघेही दर्शनाला गेले. मन प्रसन्न झालं. दर्शनानं आणि नवऱ्यानं पुरवलेल्या हट्टानं. खरंच, असा हट्ट करणं आणि तो पुरवला जाणं, दोघांचे कौतुक करायलाच हवं नाही का? ती आता थोडी स्वस्थ झाली होती. दर्शनानं पण घरी काही न करण्याची जी हुरहुर होती ती थोडीशी बोथट झाली होती. तरीही थोडं कुठेतरी होतंच मनात. आणि मग काय झालं, ड्युटीवर असताना अचानक तिच्या नवऱ्याचा फोन आला. त्यांच्या मित्राला नरसिंह जयंतीचे मेहूण हवे होते. ह्या दोघांना ते बोलावत होते. हिच्या पुढे यक्ष प्रश्न. पूर्ण वेळ ही तर घड्याळाच्या काट्यावर धावणारी. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30, आणि मग घरी येऊन पुढचं सगळं. आता त्यांच्याकडे तर 6:30ला पोचायचे. छे छे, कसं शक्य आहे? पण का कोण जाणे, ह्या वेळेस हिच्या डोक्याला मागं सारत, म्हणजे हिच्या मेंदूला मागं सारत हिची जीभ सरसावली व तिनं चक्क हो सांगितलं. असं होतं ना कधी कधी. ठीक, आता मेहूण म्हणून जायचे. ड्रेसर सुटसुटीत पडेल नाही का? पण साडी, मग त्यावर काय, दागिना कोणता, अनेक प्रश्न. काही केल्या तिला स्वस्थ होऊ देईना. 5:30ला यायचं आणि मग 6:30ला तयार होऊन पोचायचं. ड्रेस की साडी, ड्रेस की साडी. डोकं सांगत होतं ड्रेस आणि संस्कार सांगत होते साडी. याची संस्कारानेच बाजी मारली. ते धावले डोक्यापुढे. मग काय, हिनं छान हिरवीगार साडी, त्यावर टपोऱ्या मोत्यांची सुबक माळ, साधीच पण सात्विक, अशी ती सुंदर तयार झाली. जणू लक्ष्मीच तयार झाल्यासारखी दिसत होती. हे दोघे पोचले, अगदी वेळेत पोचले. यांच्या स्वागतासाठी ते दोघे जण सोवळे नेसून मस्त तयार होते. ते दाम्पत्य अतिशय प्रसन्न दिसत होतं. आरतीसाठी यांचीच वाट पाहत होते. आरती झाली. हिला आतून खूप खूप बरं वाटत होतं. आणि पुन्हा आश्चर्याचा सुखद धक्का. चक्क ह्या दोघांना बसून यांची पाद्यपूजा. अगदी प्रसन्न वदनाने, मनाने व कृतीने.
हिला अगदी गदगदून आलं. आपण तर फक्त निदान दर्शन तरी होऊ दे आणि घरचा प्रसाद तरी होऊ दे एवढेच मागितलं. आणि इथं तर नरसिंह जयंतीचं प्रत्यक्ष मेहूण म्हणून आमंत्रण आलं. सारं वातावरण सात्विक व सुगंधी. सुगंधी अत्तराची कुपीच कुणी अख्खीच्या अख्खी शिंपडलेली. इथला प्रसाद तर काय, आ हा 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 हा. आजच्या प्रसादासाठी खास बनवले जाणारे दही पोहे, म्हणजे आजच्या दिवशी बनवतातच ते. कैरीची डाळ, मुगाच्या डाळीची उसळ, कलिंगडं, बेसन लाडू आणि त्यावर सुमधूर पन्ह. प्रेमाच्या आणि आपुलकीच्या शिडकाव्यात जीभ, तन, मन अगदी तृप्त होऊन गेलं. हिनं काय मागितलं होतं? केवळ दर्शन आणि प्रसाद. पण इथं तर विश्वरूप दर्शनाचा आनंद. आदरातिथ्य, आपुलकी, सात्विक भाव, अन्नपूर्णेची पूर्ण कृपा असलेला प्रसाद. लक्ष्मी नरसिंह सरस्वतीच्या व्हॉट्सॲपवरच्या फोटोंनाही नमस्कार करे आणि आता तर साक्षात या दोघांनाच त्या रूपात पाहून त्यांची झालेली पाद्यपूजा. अगदी भरून पावल्यासारखं वाटत होतं. आजच्या प्रसादातले खास दही पोहे तर जिभेवर अगदी असे जिभेची जागा सोडायलाच तयार नव्हते. जीभ त्यांचा स्वाद यथेच्छ घेत होती. आता हिला वाटलं, चला घरचंही पाहायला हवं. वेळ होतोय, आता उशीर होतोय, वेळेत पोचायला हवं. हिची जाऊ सखी म्हणा की सावली घरी परतायला अजून वेळ आहे. तीही एक सँडविचच. रुग्णसेवेचं असिधारा व्रत आनंदानं पेलणारी. तिला घरी यायला 10-10:30 तरी होतातच. आता हे दोघे घरी परतले. पोट भरलेलं, पण आज घरचा नैवेद्य मात्र राहिला. पुन्हा भावनांचं सँडविच आणि त्यामध्येही अडकायला लागली. घरी नैवेद्य दाखवायचं राहूनच गेलं. हिनं कसंबसं मनाला समजावलं आणि हिनं जावेला फोन लावला. अगं, आम्ही घरी परतलोय. आमचं पोट तर तृप्त आहे. पण तुझ्यासाठी काय स्वयंपाक करू? लावू का खिचडी तुझ्यासाठी थोडी? आता हिची जाऊ पलीकडून उत्तरली. हिची जाऊ म्हणजे कोण? तर हिची जाऊ म्हणा की मैत्रीण म्हणा, बहीण म्हणा की आणखी काही. यांचं बॉन्डिंग इतकं जबरदस्त. तर ते कसं? ती पलीकडून उत्तरली. अगं नको नको, खिचडी नको. थोडे दही पोहेच कर. थोडे दही पोहेच कर. आणि हिच्या डोळ्यात टचकन पाणी. पाणी नाही, अमृत तरंगलं. हो, आजचा नैवेद्य दही भाताशिवाय अपूर्ण. हे तिच्या जावेला माहीत नव्हतं. ती सहजच बोलली, "दही पोहे बनव." आणि हिनं अगदी आनंदानं दही पोहे बनवले. नैवेद्यही दाखवला. हिच्या हातचा नैवेद्य हवा होता का? तिची ती इच्छाही पूर्ण करून घ्यायची होती का त्या अज्ञात शक्तीला? हिनं काय मागितलं? दर्शन, नैवेद्य. पण काय काय आणि किती किती? सारंच हिच्या पदरात पडलं. श्रद्धा बळकट झाली आणि आता तिला खात्री पटली, की हो, आपण खरंच सँडविच आहोत. घरच्या आणि बाहेरच्या स्लाईसमध्ये असं प्रेमाचं, श्रद्धेचं, विश्वासाचं लोणी अगदी यथेच्छ भरून ते भरूयात आणि एका वेगळ्या अर्थाचं सँडविच म्हणून ओळखलं जाऊयात. तिला आनंद झाला आपण सँडविच असल्याचा. आधीच्या सँडविचची तिला खंत होती, पण आताच्या सँडविचचा आनंद ओसंडून वाहत होता. मग हे सँडविच सायकॉलॉजीमध्ये डॉक्टरेट मिळवलेली डॉक्टर गौरी मकरंद कुलकर्णी नावानं ओळखली जाणारी कुणी असेल किंवा आणखी कुणी. तुम्हाला कोणतं सँडविच बनायला आवडेल? खंत वाटणारं की आनंदाचा शिडकाव करणारं? आधीचं की हे आत्ताचं? तुम्हीच ठरवा. तुम्ही कोणतं सँडविच बनणार आहात ते. धन्यवाद.